येस केडी सर, बोला. टेक्नो, मला दयानंद खांडेकरांच्या बँक अकाउंटचे डिटेल्स हवे. येस केडी सर, लगेच पाठवतो. हे बघ, 2000 ते 2005 मध्ये काही संशयास्पद ट्रान्झॅक्शन दिसत आहेत का हे चेक कर. आणि गुलाब जसा सॅटेलाइट फोन यूज करतो ना, त्या फोनवरून कोणते कॉल्स आलेत का हे चेक कर आणि लगेच मला कळव. ठीक आहे? काय चाललंय? तू बाबांच्या पर्सनल गोष्टींचे डिटेल्स का मागवतोयस केदार? दयानंद खांडेकरांचे नाही, गुन्हेगाराचे मागवतोय. केदार, त्यांना सारखं सारखं गुन्हेगार म्हणणं बंद कर. त्यांच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये. पण आता लवकरच होईल. तो माणूस बाकी सगळ्या गोष्टींमध्ये क्लीन असेल, पण जेपीसी मेडिकल फॅक्टरीमध्ये इन्व्हॉल्व होता याची खात्री पटली आहे मला. कशावरून? मी स्वतः त्यांना एका स्टाफ बरोबर जेपीसी स्कॅम बद्दल बोलताना ऐकलं. पण ते काय बोलत होते ते तरी सांग. ते त्या माणसाला जेपीसी स्कॅमच्या VHS बद्दलचे रेकॉर्ड विचारत होते. रेकॉर्ड न सापडणं, तुझ्या आईबद्दल तुला विचारणं, अस्वस्थ होणं, यावरून अजूनही तुला ते निर्दोष वाटतायत. बॉस, माझ्यावर विश्वास ठेव. ज्या माणसाला आपण या घरात शोधायला आलोय तो माणूस, आणि या सगळ्याचा मास्टर माइंड दुसरा तिसरा कोणी नसून दयानंद खांडेकर आहे. अजून एक केडी सरांना असंच वाटतंय की जेपीसी मेडिकल फॅक्टरीच्या स्कॅम मध्ये दयानंद खांडेकरच गुन्हेगार आहेत. हो. अरे मग जो केडी सरांचा संशय खरा ठरला ना टेक्नो, तर केस ओव्हर मिशन ओव्हर. मे बी. टेक्नो, अरे त्यांचा डायव्होर्स होणार. अरे म्हणजे हेच ठरलं होतं ना आपलं की जोपर्यंत मिशन आहे तोपर्यंतच लग्न. हा टेक्नो, आणि असंही केडी सरांनी अजून बॉसला त्यांच्या मनातलं काहीच सांगितलेलं नाही. म्हणजे सगळंच संपलं. हो. कमांडर, असं ना काहीच होणार नाही. इतक्यात असं काहीच होणार नाहीये. हा, तुम्ही एक काम करा ना, प्लीज प्लीज थोडं गोड बोला ना प्लीज. अहो तुम्ही एक काम करा, केडी सरांना फोन करा. अरे फोन करा केडी सरांना लवकर. लय कळतं का रे? कमांडर, तुम्ही केडी सरांना फोन तर करा. मी तुम्हाला सगळं सांगतो. उत्तवेळ. अरे थांब, लवकर लवकर लवकर. करतो. भविष्यवाणी काय त्याकडं. हा, बोला कमांडर. केडी सर, मी टेक्नो बोलतोय. केडी सर, तुम्ही मला एक काम दिलं होतं, ते झालंय. काही रेकॉर्ड्स मिळाले? नथिंग सस्पिशियस. म्हणजे माणूस पूर्ण क्लीन आहे. त्याच्या बँक अकाउंटमध्ये MNN सोडल्यास दुसऱ्या कोणत्याही अकाउंटमधनं एकही रुपया आलेला नाहीये. आणि मी त्यासोबत त्यांची कॉल हिस्ट्री सुद्धा चेक केली, त्याच्यामध्ये सुद्धा काहीच सॅटेलाइट फोनचा रेकॉर्ड नाहीये. टेक्नो, पुन्हा एकदा चेक कर, नीट बघ. अहो केडी सर, काहीच सस्पिशियस नाहीये. इवन मी MNNचे लँडलाईनचे नंबरचे लॉग सुद्धा चेक केले, त्यात सुद्धा काही सस्पिशियस सापडलेलं नाहीये. कसं शक्य आहे? ठीक आहे, तू पुन्हा एकदा रिचेक कर. जर काही सापडलं तर मला लगेच कळव. ओके ओके. मी बघतो. कर कर टेक्नो, चल. खूप हुशार आहे हा माणूस. त्यांनी एकही एव्हिडन्स मागे सोडला नाही. पण मला पूर्ण विश्वास आहे की दयानंद खांडेकर हा जेपीसी स्कॅमचा खरा गुन्हेगार आहे. दया काकांनी परत ऑफिसला येण्याचा निर्णय घेतलाय आणि मला हा निर्णय फार आवडलाय. दया काका, तुमचा अनुभव हा ऑफिससाठी खूप फायद्याचा आहे. आजही तुम्ही जरा घरातनं बाहेर पडाल, तुम्हालाही बरं वाटेल, हो ना? हो बाबा, आजपासून तुम्हालाही डबा पाठवत जाईन मी. दया काका, दया काका, कसला विचार करताय तुम्ही? हो, तुम्ही अजून एक घासही खाल्ला नाहीये. नाही काही नाही.
काही थोडीशी तंद्री लागली होती, बाकी काय नाही. तुम्ही आजही ऑफिसला येणार आहात ना? नाही, आज मी नाही येणार. मला जरा बाहेर जायचं आहे. कुठे? अगं काही नाही, ते आमचे काही जुने मित्र आम्ही भेटणार आहोत, तर जरा भेटून घेईन म्हणतो थोडंसं. अरे वा, मग त्यांना घरी बोलवा ना, घरी भेटा सगळे. हो, मी जेवण बनवेन त्यांच्यासाठी. पाहुणचार करेल तारिणी सगळ्यांचा. नाही नाही नाही, नको नको, उगाच घरापर्यंत नको. घरापर्यंत नको म्हणजे? अगं म्हणजे खूप लांबून लांबून येणार आहेत कुठून कुठून, तर कुठे असं मध्येच वाटेत कुठेतरी भेटू म्हणतोय आम्ही. बरं ठीक आहे, हां तुम्ही जिकडे कम्फर्टेबल असाल तिकडे भेटा. हं? हो. मी निघतो. डबा थांब जरा. ठीक आहे, मग दया काका मी सुद्धा ऑफिसला निघते, पण गाडी घेऊन जा आणि स्वतःला सांभाळा. हं? ताई मी पुढे होतो. हो हो, तारिणी थँक्यू सो मच. काही झालंय का बाबा? नाही नाही, काय काही नाही ग, आहे मी ठीक आहे. तुम्ही मला नाही सांगणार आहात? तुम्हाला माहिती आहे ना, मुलींना वडिलांच्या मनातलं सगळं कळतं. काय झालं? काही नाही ग, हे आता इतक्या वर्षांनी हे सगळे जुने मित्र भेटणार आहेत ना, सगळे जुने विषय निघणार. तर नुकतंच ते सगळं जयरामचं प्रकरण वगैरे झालंय, त्याबद्दल कोणी काही बोललं तर त्याचंच दडपण आल्यासारखं झालंय, दुसरं काही नाही. बाबा, तुम्ही का दडपण घेताय त्याचं? तुम्ही निर्दोष आहात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ते सिद्धही झालंय. आणि ते आज न उद्या जगाला सुद्धा पटेल. बरोबर बोललीस, अगदी बरोबर बोललीस. हां, म्हणजे मी काही केलेलंच नाही, तर मग उगाच दडपण घेण्याची काही गरजच नाही आहे. तर मी आवडतो माझं. थोडं खाऊन तरी घ्या. नाही नाही नको, उशीर होईल उगाचच. देवी जगत्तारिणी, या बाप मुलाचं नातं आता तूच काढू शकतेस. माझा बाबांवरचा विश्वास खरा ठरू दे. त्यांचा JPC स्कॅम आणि देवकी काकूंच्या मृत्यूशी काहीही संबंध नसू दे. मी केदारच्या मनातले सगळे संशय लवकरात लवकर दूर होते.